भाजपचे माजी आमदार राम सातपुते आपल्या बरोबर आहेत। सातपुतेजी, हिवाळी अधिवेशनात आलात, परंतु सातत्याने तुम्ही टीका जी आहे ती तुमच्या स्वपक्षातल्याच आमदारांवरती करताना पाहायला मिळतात। रणजितसिंह मोहिते पाटलांचं निलंबन होऊ दे, त्याचबरोबर आज एक तुम्ही ट्विट टाकलंय की साखर कारखान्यामध्ये घोटाळा झालेला आहे। नक्की काय तो प्रकरण आहे आणि तुमचा रोग कोणाकडे? नाही, रणजितसिंह मोहिते पाटील हे भारतीय जनता पार्टीचे फक्त कागदोपत्री आता आमदार राहिलेत। त्यांना पार्टीने कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे। येत्या 8 दिवसामध्ये त्यांची हकालपट्टी होईल। परंतु रणजितसिंह मोहिते पाटलांनी ज्या काही संस्था लुटून खाल्ल्यात मोहिते पाटील फॅमिलीने, सुमित्रा बँक असेल, कारखाने असतील, बाजार समिती असेल, हे जो काही घोटाळे यांनी केलेले आहेत याच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे। कारण गोर गरीब वंचित दीन दलित या सगळ्यांना लुटून या ठिकाणी मोहिते पाटलांनी स्वतःचे घरं भरायचं काम केलं। या ठिकाणी आज जे मी सकाळी ट्विट केलं आहे, हे ट्विट कारखान्याचं चेअरमन पद जे रणजितसिंह मोहिते पाटलाचं आहे ते गेलं पाहिजे अशी नोटीस साखर आयुक्ताने त्यांना त्या ठिकाणी दिलेली आहे। त्यामुळं आमचा लढा हा दुष्ट प्रवृत्तीच्या विरोधात आहे, लुटारू प्रवृत्तीच्या विरोधात आहे आणि येत्या काळामध्ये यांच्या विरोधातला लढा आमचा या ठिकाणी अविरत चालू राहील। परंतु रणजितसिंह मोहिते पाटील तुम्ही सातत्याने म्हणत होता की त्यांना कारणे दाखवा नोटीस पण आता दिली आहे, परंतु अद्याप कोणती कारवाई त्यांच्यावरती पक्षाकडनं झालेली नाही। तुम्ही सातत्याने त्या सगळ्या संदर्भात आवाज उठवता। नाही, भारतीय जनता पार्टी हा पक्ष त्या ठिकाणी घटनात्मक मार्गाने चालतो। आमची एक घटना आहे, एखाद्याला पार्टीमधून हाकलून द्यायचं आहे तर त्याचं त्या ठिकाणी एक प्रोसेस असते आणि रणजितसिंह मोहिते पाटील हे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात काम केलेलं एक आमदार आहेत। त्यामुळे त्यांना हाकलायचं आहे तर त्यांची एक प्रोसेस आहे। अगोदर कारणे दाखवा नोटीस देतात, तसं बघितलं तर 1 दिवसात हाकलून दिलं पाहिजे, परंतु आता कारणे दाखवा नोटीस दिली आहे, त्याला 7 दिवसाची वेळ दिलेली आहे। 7 दिवसात त्यांनी पार्टीला कशा पद्धतीने फसवलेलं आहे याचं जे काय त्यांना तोंडच नाही दाखवायला, त्याच्यामुळं त्यांना कारणे दाखवा नोटीस आहे आणि पार्टीने सांगितलं हे निदर्शनास आलंय तुम्ही हे चुकीचं वागलाय। त्यामुळं 7 दिवसानंतर रणजितसिंह मोहिते पाटलाची या ठिकाणी धक्के मारून भारतीय जनता पार्टीतून हकालपट्टी होईल। परंतु ते तुमच्या पक्षश्रेष्ठींना सातत्याने भेटतात आहेत, त्यामुळे तुम्हाला वाटतं का त्यांची हकालपट्टी जी तुम्ही म्हणता हकालपट्टी होईल ती कुठेतरी थांबेल? भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्ता महत्त्वाचा असतो, कुणाला भेटून कुणाशी संबंध हा विषय नाही आहे। तुम्ही लोकसभेला खासदार पाडण्याचं काम केलं मोहिते पाटलांनी, तुम्ही विधानसभेला त्या ठिकाणी माळशिरस नाही तर सोलापूर जिल्ह्यात सगळीकडं रणजितसिंह मोहिते पाटलांनी स्वतःच्या गाडीमध्ये नेऊन पैसे वाटले। रणजितसिंह मोहिते पाटलाच्या गुंडांनी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या बूथप्रमुखाला मारहाण केली, आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना त्या ठिकाणी या मोहिते पाटलांच्या गुंडांनी अतिशय त्रास दिला। त्यामुळे या मोहिते पाटील नावाच्या दुष्प्रवृत्ती विरोधात, प्रस्थापिताच्या विरोधात लढणं हा आमचा DNA आहे। या ठिकाणी आम्ही येत्या काळामध्ये मोहिते पाटलांनी जो काय अन्याय माळशिरस तालुक्याच्या जनतेवर केला आहे त्यांच्या विरोधात या ठिकाणी कायदेशीर मार्गाने संघर्ष करणार आहे, परंतु भविष्यात रस्त्यावरच्या संघर्षाला सुद्धा आम्ही तयार आहे। खरं तर तुमच्या मतदारसंघातील जे मार्कडवाडी गाव आहे ते आता संपूर्ण राज्यात देशामध्ये प्रसिद्ध झाले। त्या गावाने बॅलेटवरची निवडणूक घ्यावी म्हणून असा प्रस्ताव केलेला होता। उत्तमराव जानकरांनी तिथे जाऊन आंदोलनसुद्धा केलेलं होतं। आता त्या ठिकाणी आता जानेवारी महिन्यामध्ये पुढच्या वर्षी खरं तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे देखील भेट देणार आहे, तिथे त्यांची सभा देखील होणार आहे। सातत्याने विरोधी पक्षातले नेते, बाकावरचे नेते त्या ठिकाणी येतात आणि सभा घेतात आहेत, काय सत्य परिस्थिती आहे? नाही, मुळात विरोधकांचं असं झालंय नाचता येणं नांगण वाकडं। ज्या गावामध्ये 22 कोटी रुपयाचा निधी मी टाकला त्या गावातले लोक माझ्यासोबत राहिले। ज्या गावामध्ये कधी त्या ठिकाणी पाण्याचा थेंब नव्हता त्या गावामध्ये बोटिंग क्लब आम्ही सुरू केला, 7 कोटी रुपये खर्चून त्या ठिकाणी बोटिंग क्लब सुरू केला, बंधारे बांधले, रस्ते केले, त्यामुळे तिथली जनता आमच्यासोबत राहिली। उद्धव ठाकरे येऊ द्या नाही तर यांनी ट्रम्पला घेऊन येऊ द्या, आम्हाला कौतुक नाही आहे। आमची मार्केटवाडीची जनता आमच्यासोबत आहे, परंतु मोहिते पाटलाच्या गुंडाने जो काही त्रास निवडणुकीमध्ये कार्यकर्त्याला दिला आहे याचा हिशोब भारतीय जनता पार्टी येत्या 7 दिवसामध्ये रणजितसिंह मोहिते पाटलाची धक्के मारून पार्टीतून हकालपट्टी करून येत्या काळामध्ये याचा हिशोब करणार आहे। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली होते। राम सातपुते जे भाजपचे माजी आमदार आहेत माळशिरस तालुक्यातून, त्यांचं मत आहे की रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपच्या विरोधातलं काम केलं, त्यामुळे येत्या काळात त्यांच्यावरती पक्षशिस्ताची कारवाई जी आहे ती पक्षाकडनं केली जाईल असं मत जे आहे ते त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं। व्हिडिओ सिद्धेश नाईकसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।